श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींची कोणती सेवा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ एक वाक्य नाही, तर करोडो भक्तांचा श्वास आहे, त्यांचा आधार आहे. ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी असताना या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला मिळू शकत नाही. अनेकदा आपण संकटात सापडतो, मनासारख्या गोष्टी घडत नाहीत किंवा एखादी खूप जुनी इच्छा अपूर्ण राहते. अशा वेळी आपण विचार करतो की स्वामींची अशी कोणती सेवा करावी ज्याने स्वामी प्रसन्न होतील आणि आपली मनोकामना पूर्ण होईल. आजच्या या विशेष भागात आपण स्वामी समर्थांची अशीच एक अत्यंत प्रभावी, सोपी आणि चमत्कारिक सेवा पाहणार आहोत, जी श्रद्धेने केली तर तुमची कोणतीही इच्छा अवघ्या काही दिवसात पूर्ण होऊ शकते. चला तर मग आजच्या या आध्यात्मिक प्रवासात स्वामीचरणी लीन होऊया. सेवा जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. स्वामींना कोणताही दिखावा किंवा महागड्या वस्तू नको असतात. स्वामींना हवा असतो तो फक्त आणि फक्त भाव. भाव तिथे देव, हे स्वामींचे त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी चरित्र सारामृतात सांगितले आहे की जो भक्त अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्याच्या योगक्षेमाची काळजी स्वतः स्वामी घेतात. त्यामुळे तुम्ही जी सेवा करणार आहात ती मनात कोणताही संशय न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. तुमची इच्छा चांगली आणि कोणाचेही नुकसान न करणारी असावी, तरच स्वामींची कृपा त्वरित होते. स्वामी समर्थांची सर्वात फलदायी आणि त्वरित प्रचिती देणारी सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण. या ग्रंथामध्ये स्वामींच्या लीलेचे 21 अध्याय आहेत. कोणत्याही गुरुवारी किंवा शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. स्वामींच्या फोटोसमोर बसावे. हातात थोडे पाणी आणि अक्षदा घेऊन आपली जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगावी. हे स्वामीराया, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. मी आजपासून तुमची सेवा सुरू करत आहे, असा संकल्प करून ते पाणी जमिनीवर सोडावे. रोज 3 अध्याय याप्रमाणे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण करावेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एका दिवसात किंवा 3 दिवसातही हे 21 अध्याय वाचू शकतात. वाचन करताना शांत चित्ताने अर्थ समजून घ्यावा. वाचनानंतर स्वामींची आरती करावी आणि त्यांना एखादा साधा नैवेद्य जसे की साखराचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. अनेकांचा असा अनुभव आहे की हे 21 अध्यायाचे पारायण पूर्ण होता होता त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अडचणी दूर झाल्या आहेत. पण जर माझ्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. काळजी करू नका. जर तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नसेल तर रोज फक्त 10 मिनिटे काढून केलेली ही नित्यसेवा सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करू शकते. स्वामींचा तारक मंत्र हा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून फक्त 3 वेळा तारक मंत्र पूर्ण एकाग्रतेने म्हणावा. हा मंत्र तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा तयार करतो आणि भीती संकटे दूर पळवतो. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा रोज किमान 1 माळ म्हणजे 108 वेळा जप करावा. नामस्मरण करताना डोळे बंद करून स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणावी. नामस्मरण हे कलियुगातील सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. सेवेसोबतच स्वामींना काही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत, ज्या केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. स्वामींना 56 भोग नको असतात. त्यांना गरिबाघरचे पिठलं आणि भाकरी अत्यंत प्रिय आहे. शक्य असल्यास गुरुवारी स्वामींना पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवावा. स्वामी नेहमी सांगायचे की प्रत्येक जीवात माझा वास आहे, त्यामुळे एखाद्या भुकेलेल्या माणसाला किंवा प्राण्याला अन्न देणे ही स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे. तुम्ही केलेले या दानाचे फळ स्वामी तुम्हाला इच्छापूर्तीच्या रूपात नक्की देतात. मित्रांनो, स्वामी समर्थ हे केवळ एक दैवत नाही, तर ते माऊली आहेत. एका आईला जसे आपल्या बाळाची भूक आणि इच्छा माहिती असते, तसेच स्वामींना तुमच्या मनात काय चालले आहे हे अचूक ठाऊक असते. कधी कधी आपल्याला वाटते की आपली इच्छा पूर्ण होत नाही, पण लक्षात ठेवा, स्वामी जे देतात ते आपल्यासाठी सर्वोत्तम असते. फक्त हात जोडून डोळे मिटून म्हणा, स्वामी मी तुम्हाला शरण आलो आहे.
मग बघा तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता कशा नाहीशा होतात. आजच या सेवेला सुरुवात करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी राहू देत, हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.